महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव सातपूर शहरात उत्साहात संपन्न होणार आहे। गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन सोहळा हा उत्साहात संपन्न झाला आहे। सातपूरच्या जांता राजा मैदान अशोकनगर येथे या समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे। गुरु शिष्य जयंतीचे यंदाचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे आणि कार्याध्यक्षा सौ नीलिमा जेजुरकर यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे। दरम्यान यंदाच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब भोजने तर महिला उपाध्यक्षपदी जान्हवी तांबे, सरचिटणीसपदी काळू काळे, चिटणीसपदी सोनाली बंधुरे, सचिवपदी अश्विन महाजन तर प्रसिद्धी प्रमुखपदी तुषार ढेपले यांची निवड करण्यात आली आहे। दरम्यान या उद्घाटन सोहळा प्रसंगी कोर कमिटीचे प्रकाश महाजन, श्रीराम मंडळ, मच्छिंद्र माळी, पोपटराव जेजुरकर, भारत जाधव, अनिल माळी, राहुल साळुंके, प्रकाश खैरनार, दीपक गांगुर्डे, शिवाजी काळे, हेमंत शिरसाट, सीए मनोज तांबे, अशोक मंडलिक, दिनेश चव्हाण, हर्षल मोरे, गोकुळ तिडके, तुषार भंदुरे, दयाराम माळी, शशिकांत सोनोने, पवन दोंदे आदी उपस्थित होते। तर प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, माजी नगरसेवक सुरेश भंदुरे, माजी सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे तसेच सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, दिनकर कांडेकर, ॲडव्होकेट प्रशांत जाधव, दीपक लोंढे, किशोर मुंदडा, दिलीप भंदुरे, विजय भंदुरे, बाळासाहेब जाधव, नरेश सोनवणे, अशोक पारखे, नितीन निगळ, शरद शिंदे, जुनेद शेख, भिवानंद काळे, सुनील मौले, नाना वाघ, महेंद्र शिंदे, रामदास मेतके तसेच सातपूर शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते, माजी अध्यक्ष जीएस नाना सावळे, सचिन गांगुर्डे, किशोर निकम, शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी महेश टुपे, शिवसेनेचे पदाधिकारी देवा जाधव, पंकज निकम, संदीप थोरमिशे, दीपक वागचौरे, रवी देवरे, रवी जोशी, भगवान काकड, आकाश पवार, राजू पाटील, गौरव जाधव, दीपक आरोटे, हेमंत नागरे, गोविंद माळी, भैया क्षीरसागर, दिलीप महाजन, महेश नेमाडे, देवेंद्र निकम, जगदीश पाटील, मधुकर माळी, रावसाहेब आहिरे, दीपक निर्वाण, जितेंद्र पाटील, ज्ञानेश्वर माळी, अमोल जाधव, रवी महाजन, कैलास सानप, क्रांती पालवे, सूरज ठोंबरे तसेच सातपूर भीमोत्सव समितीचे अध्यक्षा माया काळी, सातपूर शिवजयंती महोत्सव समितीचे माजी कार्याध्यक्षा ऋषाली सोनवणे, गीता जाधव, सातपूर शिवजयंती महोत्सव समितीच्या उपाध्यक्षा रोहिणी जोशी, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना पाटोळे, शिवसेना पदाधिकारी रोहिणी देवरे तसेच सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई नागरे, पूनम नागरे, स्वप्ना माळी आदींसह सातपूर शिवजयंती महोत्सव समिती, गुरु शिष्य जयंती, सातपूर भीमोत्सव समिती, सातपूर विविध कार्यकारिणी सोसायटी, पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान, रायगड प्रतिष्ठान, जाईचा मारुती मित्र परिवार, खानदेश फाउंडेशन, सातपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचबरोबर नवीन पदाधिकारी जे नेमले गेले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। खरं तर त्यांना खुर्च्या दिल्या पाहिजे लोक। छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रथम वंदन करतो। छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी एकंदरीत बघितलं, मी अनेक ठिकाणी जातो, नाशिक रोडला सुद्धा एक चांगली मोठी शिवजयंती होत होती। प्रकाश भाऊ आता 3 शिवजयंत्या होत्या, 4 झाल्या म्हणजे। मात्र आपल्या इथे जी एकत्रितपणे शिवजयंती एका विचाराने होती आणि पहिल्या मीटिंगमध्ये इतके ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व महामहिम बघितल्यानंतर काळे साहेब आश्चर्य वाटतं की एवढा मोठा म्हणजे जो काही समाजातला दांडगा वर्ग आहे तो तुमच्या या मीटिंगला उपस्थित राहिला, या कार्यालयीन उद्घाटनाला उपस्थित राहिला, याबद्दल तुमच्यावर असलेलं प्रेम, श्रद्धा ही दिसून येते। अशाच पद्धतीचं काम हे सातत्याने टिकावं यासाठी सर्वांनीच एकत्रितपणे प्रयत्न करणं हे गरजेचं आहे। खरं तर किडा वापरा,
माझ्यावर काही नाही बडबड दिसते. तुम्ही माझी बडबड करून सांगा लोकांना की बाबा आमचा सातपूरचा आदर्श घ्या. काय तिकडे 4-4, 5-5, 10 करा, खुशाल करा, पण तो एक जन्मोत्सव हा एका ठिकाणी जो होतोय तो माझ्या दृष्टीकोन दोनच होता. एक जाणता छत्रपती शिवरायांचा आणि दुसरा विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि तिसरा महात्मा ज्योती फुले. 2 जयंती महोत्सव इथं होतात, छत्रपती शिवरायांचा आणि महात्मा ज्योती. बाबासाहेब आंबेडकर तसं काही नाही. माझ्याकडे सप्ताह ठेवला मी सातपूरला. स्वारबाबानगर मध्ये सिद्धार्थ चौकात 15 अध्यक्ष निवडलेत आम्ही. 15 अध्यक्ष 15 विभागाचे. 15 ठिकाणी 15 कार्यक्रम होतील. स्वारबाबाला 1, 2, 3 नाही 7 कार्यक्रम होतील. असं काही नाही बाबा, अरे असं काही नाही. म्हणून सांगतो का जयंती उत्सव घराघरात झाला पाहिजे, विचारधारा घरात यायला पाहिजे. नुसतं जाती पाहिजे रस्त्यात तुम्हाला मला जमणार नाही. मला या समितीचा साथ अभिमान आहे की सर्व धर्माच्या लोकांना तुम्ही घेतलंय, विश्वासात घेतलंय. शिक्षित लोक आहेत, आया बहिणी आहेत. नानाला आम्ही गप्पा मारता बोललो की आपण बसतो वैतनवर इलेक्शन उभं राहायचं तर तयारी करा. आता काय हरकत नाही, उभं राहायची तयारी ठेवा. लय पळावं लागतं, ते पळणं विचारधारा घेऊन पळा. छत्रपती फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, ती विचारधारा घेत असताना मी कसं वागतोय बघा. माझा इतिहास तुला बघा काय. समोर मी खूप चांगले कपडे छान भाषण करतो, नका बघू दे. माझा इतिहास काय पाहिजे मला. होय, मला फुले शाहू आंबेडकरांची छत्रपतींची विचारधारा जनतेपर्यंत सोडवण्यासाठी मी कधी विरोध केलाय का? माझा कधी रोख मी आलाय का? मी कुठे त्रास दिलाय? जयंत्या असतील, पुण्यतिथ्या असतील, आपण का साजऱ्या करतो तर एकमेकाला जवळ आलं पाहिजे, एकमेकाचे विचार आपल्याला घेता आले पाहिजे. हीच खऱ्या अर्थानं या थोर महापुरुषांची जयंती आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना क्रांतीसूर्य का म्हटले गेले तर त्यांनी त्यांच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांसाठी चाललेल्या रूढी परंपरा बदलून ऐतिहासिक असे निर्णय घेतले, ज्यामुळे आमच्या सर्व माता भगिनी आज सन्मानानं शिक्षण घेऊन या ठिकाणी आपलं जीवन स्वाभिमानानं जगत आहे. हाल अपेष्टा सहन केल्या, लोकांचा विरोध सहन केला, परंतु आपल्या ध्येयापासून कधीही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे बाजूला गेले नाही. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही नवदाम्पत्यानं आपल्यासाठी जे काही केलंय, जे काही करून ठेवलंय हे ऐतिहासिक असं आहे. अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या फोटोवरनं अनेक वादंग झाले, पण आम्ही कायम स्वाभिमानानं सांगत गेलो की रायगडावरची समाधीचा जीर्णोद्धार जर सगळ्यात पहिले कोणी केला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी केला. पहिल्या छत्रपतींवर जर कोणी पोवाडा लिहिला असेल तर तो आमच्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिला. पहिली जयंती त्यांनी त्या ठिकाणी रायगडावर जाऊन त्या ठिकाणची सगळी परिस्थिती, काही लोक उलट पालट बोलतात. खरोखर सातपूरकरांचा पूर्ण नाशिक शहराला महाराष्ट्राला अभिमान पाहिजे. जे काही घटना घडतात, शिवजन्मोत्सव असो, महात्मा फुलेंची जयंती असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, हा सर्वात मोठा पायंडा सातपूरकरांनी सर्व नाशिककरांना दिलेला आहे. त्याचप्रमाणे ते महापुरुषांनी जे काही सांगितलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, कोणत्याही जयंती करताना कोणा डोक्यावर घेण्यापेक्षा कोणत्या डोक्यात घेतलं पाहिजे, हा खरोखर उपदेश हा सातपूरकर नेहमी साध्य करता. सातपूरचा शिवजन्मोत्सव जरी असला का मोठमोठे DJ लावून नाचण्यापेक्षा मोठमोठे कार्यक्रम करतात. त्यामुळं लहान लहान मुलांना असेल, घरातल्या महिलांना असेल भरपूर माहिती मिळते, शिवाजी महाराजांबद्दल मिळते, जिजाऊंबद्दल मिळते, सर्वांबद्दल माहिती मिळते. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुलेंचाही आज उत्कृष्ट असा कार्यक्रम या 18 तारखेला ठेवलेला आहे. तर सातपूरकरांना आवाहन करतो की सातपूरकरांनी या महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. ही कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, हा अतिशय सुंदर जो दिमागदार जो आपला कार्यक्रम होणार आहे, तो कार्यक्रम आज कशामुळे होत आहे तर आपले जे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले, तसेच मी ज्यांच्यामुळे आज इथे आपल्यासमोर बोलण्यासाठी मी उपस्थित राहू शकले किंवा 2 शब्द बोलू शकते अशा आमच्या सावित्रीबाई फुले आणि आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे आराध्य राजे शिव छत्रपती, या सगळ्यांचे विचार आपण आज आपल्यासमोर किंवा ह्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण मांडत आहोत. किंवा कशी आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातून आलं की फक्त जयंती साजरी न करता खरोखर त्या व्यक्तीचे विचार किंवा जे आपले महापुरुषांच्या ज्या मनात जे स्वप्न होतं
ते स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे, आपल्या सगळ्या नागरिकांची जबाबदारी आहे. उपस्थित सन्माननीय सर्व व्यासपीठ, आज गेल्या 18 वर्षापासून ह्या सातपूर पंचक्रोशीमध्ये गुरु शिष्य जयंती उत्सव समिती सर्व कमिटीने आम्ही चालू केली, याचा मनस्वी आनंद आम्हाला होत आहे. एक लावलेलं छोटंसं रोपटं हे वटवृक्ष होऊन उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या व दानशूर व्यक्तींच्या व सभासदांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत असतो. आपण उपस्थित असलेल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये गुरु शिष्य जयंती उत्सव समितीतर्फे सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. येत्या 11 तारखेला गुरु शिष्य जयंती उत्सव समिती 2025च्या सर्व कार्यकारिणी व सर्व कोर कमिटीने एकत्र निर्णय घेऊन सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी 12 बलुतेदार 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं, ज्याप्रमाणे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्री यांनी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला असेल, त्याचप्रमाणे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची कामाची उंची एवढी मोठी आहे की त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या विचारात घराघरापर्यंत पोहोचण्याचा निश्चितच प्रयत्न ही गुरु शिष्य जयंती करत असते. आणि त्याच अनुषंगाने येत्या 11 तारखेला संध्याकाळी 6 वाजता गाथा महापुरुषांची हा कार्यक्रम मुंबई येथील टीमचा 3ही महापुरुषांच्या जीवनावर जिवंत देखावे दाखवून त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा आम्ही या कार्यक्रमानिमित्त देणार आहोत आणि महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून आपल्याला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आपण या कार्यक्रमासाठी सर्व आलात, सर्वांचं योगदान या कार्यक्रमासाठी असतं. या कमिटीमध्ये कोर कमिटी असेल किंवा कार्यकारिणी असेल, यामध्ये सर्व समाजाचे घटक, सर्व राजकीय पक्षांचे घटक, ज्याप्रमाणे शिवजयंती सर्व समाजाला बरोबर घेते, त्याचप्रमाणे गुरु शिष्य जयंती असेल, भीम जन्म उत्सव असेल, या सातपूर पंचक्रोशीमध्ये पडलेल्या चांगल्या परंपरा सर्व सामाजिक राजकीय पक्ष एका ठिकाणी येऊन सर्व जाती धर्मांचे लोक एकत्र येऊन ज्या महापुरुषांना पाहिजे होतं, महापुरुष कुठल्याही जातीमध्ये बांधलेले नसतात, महापुरुषांचं काम हे कुठल्याही एकट्या जातीसाठी नव्हतं, संपूर्ण महाराष्ट्र व भारत देशासाठी त्यांनी केलेलं कार्य आपल्याला नेहमीच उजळ ठेवायचं आहे. तरी आपलं मार्गदर्शन व आपले सहकार्य नेहमी समितीला राहील एवढी अपेक्षा करतो. आणि येऊ घातलेल्या 11 तारखेच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने आपण सर्व प्रमुख पाहुण्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावं ही आपणास आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय भीम. आपण आले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. मी माझ्यापेक्षा सगळे वयाने मोठे पण इतर 2-3 जणांनी छान भाषण केलं, पण त्यातल्या जणांनी मोबाईलचा विषय काढला ना, त्याबद्दल मला सर्वांनी हेच म्हणायचे की तुम्ही सगळे वडील झाले, तुम्ही 11 एप्रिलला सगळ्यांनी जोडीने आले तर खूप छान वाटेल. मागील 18 वर्षापासून या सातपूर शहरामध्ये जी आगळी वेगळी परंपरा गुरु शिष्य जयंती म्हणून जी परंपरा सुरू झाली ती आज या 18व्या वर्षात पदार्पण करत आहे. आणि या 18व्या वर्षी या जयंती महोत्सवाचा ज्योती जन्मोत्सव 2025चा अध्यक्ष म्हणून या सर्व कोर कमिटी सदस्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचा प्रथमतः ऋणी आहे. त्यांनी मला या पात्र समजलं आणि या कार्यक्रमाचा या ज्योती जन्मोत्सव सोहळ्याचा अध्यक्ष म्हणून मान मला दिला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे या ठिकाणी आभार मानेन. या सातपूर शहरामध्ये आता लोंढे साहेबांनी सांगितलं, सर्वांनी मगाशी सांगितलं, 3 जन्मोत्सव हे अत्यंत सुंदररित्या आपण साजरे करत असतो. छत्रपती शिवरायांचा शिवजन्मोत्सव, महात्मा ज्योतिबा फुले यांचा ज्योती जन्मोत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम जन्मोत्सव. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सातपूर शहराचं नक्कीच नाव निघत आहे. आणि याच अनुषंगाने दिनांक 11 एप्रिल रोजी शौर्य गाथा कर्तृत्वाची या बॅनरखाली आपले नाशिकचे सुप्रसिद्ध कलाकार अमोलजी पालेकर यांनी प्रस्तुत केलेलं शौर्य गाथा कर्तृत्वाची हा कार्यक्रम 11 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता या जांतराजा मैदानावरती होणार आहे. छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग
त्याचबरोबर या महाराष्ट्रीयन संस्कृतीला शोभेल असे गाणे असतील, लोकगीतं, भावगीतं, शेतकरी गीतं, अशा सर्व कार्यक्रमांना एकत्रित करून एक चांगलं स्किट तयार करून या ठिकाणी हा कार्यक्रम 11 एप्रिल रोजी होणार आहे. अध्यक्ष या नात्याने माझे सर्व पदाधिकारी सहकारी सोबती, त्यात कार्याध्यक्षा निलिमाताई जेजूरकर, उपाध्यक्ष बाळासाहेबजी भोजने काका, उपाध्यक्षा जान्हवीताई तांबे, सरचिटणीस काळूजी काळे, चिटणीस सोनालीताई बंदिरे, सचिव अश्विनजी महाजन आणि प्रसिद्धी प्रमुख तुषारजी ढेपले या सर्व पदाधिकारी टीमच्या वतीने, त्याचबरोबर आमची कोर कमिटी सर्व टीम, त्यात प्रकाशजी महाजन असतील, श्रीरामजी मंडळ असतील, पोपटरावजी जेजूरकर असतील, मच्छिंद्र माळी, भारतजी जाधव, अनिल माळी, गोकुळजी तिडके, मनोजी तांबे, शिवाजी काका काळे, त्याचबरोबर दीपकजी गांगुर्डे, तुषार बंदुरे, राहुल साळुंके, हर्षलजी मोरे, दिनेश चव्हाण, शशिकांत सोनवणे, दयाराम माळी, अजूनही कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. कारण की असं आहे की ह्या वर्षी कोर कमिटी थोडी वाढवल्यामुळे जरा आम्हालाच नावं पाठवायला जरा वेळ लागतोय. तर सर्व कोर कमिटी सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी 11 एप्रिलच्या कार्यक्रमाचं आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रण देतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे या महापुरुषांचे आपल्यावरती प्रचंड उपकार आहेत आणि त्याच उपकाराची परतफेड आपण काही करू शकणार नाही, पण आपल्यावर त्यांच्या असलेल्या उपकारापोटी आपण या ठिकाणी हा जन्मोत्सव वर्षानुवर्ष या ठिकाणी साजरा करत आहोत. अशीच ही जन्मोत्सवाची परंपरा यापुढे अशी चालू ठेवण्यासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांचं योगदान आम्हा सर्वांना अपेक्षित आहेत. मी पुनश्च एकदा या ठिकाणी उपस्थित सर्व सातपूर शहरातील, नाशिक शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं स्वागत करतो. त्याचबरोबर शिवजन्मोत्सव सोहळा समिती सातपूर, पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान, धर्मवीर संभाजी महाराज उद्यान मित्रमंडळ, त्याचबरोबर भीम जन्मोत्सव समिती या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो की आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आजच्या या कार्यालय उद्घाटन प्रसंगी आपली उपस्थिती दाखवली. आमच्या सर्व पदाधिकारी व कोर कमिटीच्या वतीने मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझी आपल्यास विनंती असणार आहे, हा जो सोहळा आहे ज्योती जन्मोत्सव सोहळा, हा आपल्या सर्व सभासदांच्या सहकार्याने, आपल्या मोलाच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत असतो. ब्युरो रिपोर्ट, अटल न्यूज.